विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन निष्केटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला वैद्यकीय अधिकारी गट अ BMS याकरता आपण सामान्य ज्ञान सिरीज घेऊन आलो आहोत. या सिरीजमधील हा व्हिडिओ क्रमांक 8 आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला महाराष्ट्राचा इतिहास यावर महत्त्वपूर्ण प्रश्न बघायचे आहेत. या आधीचे व्हिडिओ जर आपल्याला बघायचे असेल तर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा. त्या ठिकाणी आपण BMS मेडिकल ऑफिसर प्लेलिस्ट तयार केली आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्यावर जाऊन आपण या आधीचे व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो वॉच करू शकता. आजचे प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. त्यापूर्वी जर आपल्याला वैद्यकीय अधिकारी याकरिता जर स्टडी मटेरियल जर पाहिजे असेल तर संपूर्ण सिलेबसवर आधारित आयुर्वेद अभ्यासक्रम 3000 प्रश्न आहेत. प्राइस आहे 999. नॅशनल हेल्थ प्रोग्राम 499 प्राइस आहे. सामान्य ज्ञान 4366 प्रश्न आहेत. प्राइस आहे 299 फक्त. चालू घडामोडी जानेवारी ते जुलैपर्यंतच्या चालू घडामोडी आपल्याला भेटेल 158. सर्व जे मटेरियल आहे ते फक्त 1800 रुपयाला भेटेल. 155 रुपये या ठिकाणी तुम्हाला ऑफ दिला आहे. ज्याही विद्यार्थी मित्रांना पाहिजे असेल त्यांनी 93 56 25 60 34 यावर लगेचच व्हॉट्सअप करा. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते? तर लक्षात घ्या, इतिहास जो टॉपिक आहे महाराष्ट्राचा इतिहास, तर त्यामध्ये जे समाजसुधारक होऊन गेले महाराष्ट्राचे त्यावर विद्यार्थी मित्रांनो चांगल्या पद्धतीने भर राहणार आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच प्रश्न कव्हर करूयात. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते? ऑप्शन आहे सार्वजनिक सत्यधर्म, दिनमित्र, दिनबंधू की देशबंधू. आपल्याला उत्तर येत असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपण खाली कमेंट करू शकता. भले उत्तर येत नसेल परंतु गेस करा, जेणेकरून हा प्रश्न लक्षात राहायला मदत होईल. तर सत्यशोधक समाजाचे मुखपत्र आहे ऑप्शन क्रमांक 3 दिनबंधू. त्यानंतर पुढील क्वेश्चन, SNDT विद्यापीठ स्थापन करण्याचे कोणाचे स्वप्न पूर्ण झाले? महर्षी कर्वे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गोपाळ गणेश आगरकर की पंडिता रमाबाई. तर SNDT विद्यापीठ स्थापन करण्याचे स्वप्न हे महर्षी कर्वे यांचे पूर्ण झाले आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात, आगरकरांनी अनिष्ट सामाजिक रूढींवर कठोर प्रहार करण्यास सुरुवात केली कारण? व्हिडिओ पॉज करून आपण ऑप्शन रीड करा विद्यार्थ्यांनो. तर याचं योग्य उत्तर आहे, ते लोककल्याणाच्या तळमळीने प्रेरित झाले होते, त्यामुळे आगरकरांनी अनिष्ट सामाजिक रूढींवर कठोर प्रहार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, गुलामगिरीचे लेखक कोण आहेत? महात्मा फुले, रानडे, गोपाळकृष्ण गोखले की रामकृष्ण भांडारकर. तर गुलामगिरी हे जे पुस्तक आहे त्याचे लेखक आहेत महात्मा फुले. त्यानंतर पुढील क्वेश्चन, कोणत्या वर्षी महात्मा फुले यांचे निधन झाले? ऑप्शन आहे ते 1890, 1892, 1893 की 1894. तर महात्मा फुले यांचं जे निधन आहे ते ऑप्शन क्रमांक 1 1890 मध्ये झालं आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन, खालीलपैकी कोण भारतातील स्त्रियांच्या शिक्षणासाठी जबाबदार आहे? ऑप्शन आहेत राणी लक्ष्मीबाई, रझिया सुलतान, सावित्रीबाई फुले की अहिल्या होळकर. तर लक्षात घ्या, सावित्रीबाई फुले ह्या ज्या आहेत त्या विद्यार्थी मित्रांनो भारतातील स्त्रियांच्या शिक्षणासाठी जबाबदार आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन, गोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 फर्ग्युसन महाविद्यालयाचे ते विद्यार्थ्यांनो प्राचार्य होते. त्यानंतर नेक्स्ट, शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षणासाठी फी माफीची घोषणा कधी केली? ऑप्शन रीड करा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 25 जुलै 1917 मध्ये शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षणासाठी फी माफीची घोषणा केली. त्यानंतर नेक्स्ट, महाराष्ट्रात केसरी वृत्तपत्र केव्हा सुरू झाले? ऑप्शन आहेत 1880, 1881, 1882 की 1883. तर महाराष्ट्रात केसरी वृत्तपत्र हे 1881 मध्ये सुरू झाले. त्यानंतर नेक्स्ट, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी केली? मुंबई, नागपूर, पुणे की औरंगाबाद. तर पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर आंबेडकरांनी ऑप्शन क्रमांक 4 छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद या ठिकाणी केली. त्यानंतर नेक्स्ट, महारावाड्यात राहणाऱ्या गंगाराम कांबळे यास चहाचे दुकान कोणी घालून दिले? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 राजर्षी शाहू महाराज. नेक्स्ट, शाहू महाराजांनी राजाराम महाविद्यालयाचे हस्तांतर डॅडॅश यांच्याकडे केले. तर राईट आन्सर आहे आर्य समाजाकडे विद्यार्थी मित्रांनो शाहू महाराजांनी हस्तांतर केलं. त्यानंतर नेक्स्ट,
राजर्षी शाहू महाराजांनी विधवांच्या पुनर्विवाहास मान्यता देणारा कायदा कोणत्या वर्षी आपल्या राज्यात आणला? राईट आन्सर आहे 1917. त्यानंतर नेक्स्ट, मागासलेल्या वर्गांसाठी 50% जागा राखीव ठेवण्याची तरतूद आपल्या संस्थानात कोणी केली? तर आन्सर आहे राजर्षी शाहू महाराज. नेक्स्ट, गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? तर गोपाळ गणेश आगरकर यांचा जो जन्म आहे तो 1856 मध्ये झाला आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपणाला वैद्यकीय अधिकारी आयुर्वेद सिलेबस यावर जर MCQ पाहिजे असेल तर आपल्याकडे टॉपिक वाईज 1350 प्रश्न आहेत आणि सर्व अभ्यासक्रमावर आधारित 1650 प्रश्न आहेत. असे एकूण 3000 प्रश्न आहेत. प्राईज आहे फक्त 999 रुपये. हे मटेरियल तुम्ही घेऊ शकता. त्यासोबत नॅशनल हेल्थ प्रोग्राम याकरिता सिलेबसनुसार जेवढेही टॉपिक आहेत त्यावर नोट्स आहेत. तसेच मल्टिपल चॉईस देखील क्वेश्चन आहेत. प्राईज आहे फक्त 499. हे देखील आपण घेऊ शकता. सामान्य ज्ञान स्पेशल याकरिता आपल्याकडे 4366 प्रश्न आहेत. पूर्ण सिलेबस कव्हर केला आहे. प्राईज आहे फक्त 299. तसेच चालू घडामोडी देखील आपल्याकडे आहे. जानेवारी ते डिसेंबर तसेच जानेवारी ते जुलै ह्या देखील चालू घडामोडी विद्यार्थी मित्रांनो आहे. याची जर प्राईस जर बघितली तर 2000 होते, परंतु जर तुम्ही टोटल एकाच वेळेस जर मटेरियल घेतलं तर फक्त 1800 रुपयाला आपल्याला भेटणार आहे. ज्याही विद्यार्थी मित्रांना पाहिजे असेल त्यांनी लगेच 93 56 25 60 34 यावर काय करायचं आहे व्हॉट्सअप करा. तसेच आजचे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण की डेली असेच व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत. थँक्यू.